श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा दिव्य अनुभव आहे. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो की गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचल्याने नवस पूर्ण होतो, मनोकामना पूर्ण होतात. तर आज त्याच विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुरुचरित्रामध्ये श्री दत्तगुरूंचे चमत्कार, भक्तांवरील कृपा आणि धर्ममार्गाचे सुंदर वर्णन केलेलं आहे. अनेक भक्त रोज श्रद्धेने गुरुचरित्राचे पारायण करत असतात, पण काही विशिष्ट अध्याय असे आहेत की जे श्रद्धेने वाचले तर मनातील इच्छा पूर्ण होते आणि अडचणीही दूर होतात. विशेष म्हणजे गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे खूप प्रभावी मानले जातात. काही भक्त रोज एक अध्याय वाचतात, तर काही संपूर्ण सप्ताहाचं पारायण करतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. गुरुवार हा दत्तगुरूंचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघरात दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवून समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा नामजप करा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. अनेक लोक नवस पूर्ण व्हावा म्हणून गुरुचरित्रातील विशिष्ट अध्याय 11 वेळा, 21 वेळा किंवा 40 दिवस वाचत असतात. काही जण संकट काळात रोज एक अध्याय वाचून दत्तगुरूंची प्रार्थना करतात. असं केल्याने मानसिक शांती मिळते आणि मनातील भीती कमी होते. गुरुचरित्र वाचन करताना काही नियम पाळले तर अधिक चांगलं मानलं जातं. वाचन करताना मन शांत ठेवा. शक्यतो सात्विक आहार घ्या. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. वाचन पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगा. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की गुरुचरित्र वाचनामुळे घरातील नकारात्मकता दूर झाली, आर्थिक अडचणी कमी झाल्या, आरोग्यात सुधारणा झाली आणि अडलेली जी कामे होती ती पूर्णत्वास आली. हे सर्व श्रद्धा आणि सकारात्मकतेमुळे घडते असं मानलं जातं. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात जीवनाला मार्गदर्शन करणारा संदेश आहे. काही अध्याय भक्ती शिकवतात, काही संयम, तर काही सेवा आणि नम्रतेचे महत्त्व सांगतात. म्हणूनच केवळ इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही, तर जीवन सुधारण्यासाठीही गुरुचरित्र वाचणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एखादा नवस असेल तर गुरुवारी सुरुवात करून सलग 7 दिवस किंवा 14 दिवस हा श्रद्धेने आणि विश्वासाने वाचन करावे. शक्य असेल तर दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या, गरिबांना अन्नदान करा किंवा पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. दत्तगुरूंना सेवा आणि दया खूप प्रिय आहे. वाचनाच्या शेवटी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा. त्यामुळे मन अधिक शांत होतं आणि भक्तिभाव वाढतो. काही भक्तांना प्रश्न पडतो की कोणता अध्याय सर्वात प्रभावी आहे. याचं उत्तर असं की प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहे, पण ज्या अध्यायात भक्तिभावाने वाचन केले जाते तोच अध्याय फलदायी ठरत असतो. श्रद्धेपेक्षा मोठा कोणताही उपाय नाही. गुरुचरित्र वाचनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कुटुंबातील वाद कमी होतात, मुलांच्या शिक्षणात लक्ष वाढते. म्हणून अनेक जण रोज काही पाने तरी वाचण्याचा प्रयत्न करत असतात. जर संपूर्ण पारायण शक्य नसेल तर रोज एक अध्याय वाचा. अगदी थोडा वेळ जरी दिला तरी सातत्य महत्त्वाचं असतं. दत्तगुरू भक्तांचा भाव पाहतात. महिलांनी गुरुचरित्र वाचावे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. श्रद्धा आणि शुद्ध मन असेल तर कोणालाही गुरुचरित्र वाचता येतं. फक्त आदर आणि भक्तिभाव ठेवणं महत्त्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांतता मिळवण्यासाठी गुरुचरित्र वाचन हा अतिशय सुंदर मार्ग आहे. मोबाईल आणि
तणावाच्या काळात काही वेळ देवभक्तीसाठी दिला तर मन प्रसन्न होतं. गुरुवारच्या दिवशी पिवळी फुले अर्पण करा, बेसन लाडू किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर तो कुटुंबासोबत प्रसाद म्हणून खा. काही लोक गुरुचरित्र फक्त अडचणीत असताना वाचतात, पण नियमित वाचन केले तर जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. मनातील राग, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. गुरुचरित्र आपल्याला शिकवतं की संकट आली तर श्रद्धा सोडू नका. दत्तगुरू नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात, योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, घरात अडचणी असतील किंवा मानसिक शांती हवी असेल, तर श्रद्धेने आणि विश्वासाने गुरुचरित्र वाचन सुरू करा. नियमित नामस्मरण करा आणि चांगली कर्म करा. शेवटी एकच सांगणार, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे दत्तगुरूंची कृपा नेहमीच होत असते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.